नमस्कार, हॅलो फ्रेंड्स, शिलाज रेसिपीमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे। आज आपली रेसिपी नाही आहे, पण आपण रेसिपीद्वारे आज आपण दाखवणार आहे की चंपाषष्ठीला कोणता नैवेद्य दाखवतात, तो कसा तयार करतात आणि तो कोणता, तर ते आता आपण ह्या व्हिडिओद्वारे बघणार आहे। तर ह्या ठिकाणी तुम्हाला समोर जी माहिती दिसते ती तुम्ही आधी वाचून घ्या। व्हिडिओ तर मी दाखवणारच आहे, पण ही व्हिडिओ स्टॉप करून तुम्ही ही माहिती पूर्ण वाचा, म्हणजे तुम्हाला लवकर कळेल। आणि या आधीची व्हिडिओ होती आपली की घटस्थापना नवरात्रीमध्ये, खंडोबाच्या नवरात्रीमध्ये कशी करतात, तर ती आपण पूजा पाहिलेली आहे। तर ती तुम्ही पूजा आधी बघा। आणि ही आहे आपली चंपाषष्ठीला नैवेद्य कोणता। तर सुरुवात करूया आपण। हे आहे आपले बाजरीचे पीठ। तर त्या ठिकाणी आपल्याला अशा 5 छोट्या छोट्या भाकरी कराव्या लागतात, त्याला छोट्या चाणक्या असंही नाव आहे। तर चंपाषष्ठीच्या दिवशी ह्या दिवशी आपल्याला भरीत करावं लागतं, कांद्याची पात वगैरे सगळं टाकून, आणि भाकरी करावी लागते बाजरीची। तर ती आता आपण कशी केलेली आहे आणि कोणत्या साईजची केलेली ती आता आपण बघूया। तर आपल्याला 5 छोट्या छोट्या भाकरी करायच्या आहेत नैवेद्यासाठी, तर तेवढीच तुम्ही पीठ भिजवा। तर हे छोटे छोटे 5 आपण गोळे तयार केलेले आहेत आणि अशा प्रकारे छोट्या साईजमध्ये आपल्याला त्या 5 थापून घ्यायचे आहे, जशा तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत आहेत। तुम्हाला याहीपेक्षा अजून छोट्या बनवायच्या असतील तरीही बनवू शकतात तुम्ही। आणि अशा प्रकारे ह्या आपल्या 5 रेडी झालेल्या आहेत। आता शेकून घेऊ आपण तव्यावरती। तर व्यवस्थित तवा गरम झाल्यावरती जशा आपण रोजच्या भाकरी करत असतो त्याचप्रमाणे आपल्याला ह्या छोट्या साईजच्या भाकरी नैवेद्याच्या भाजून घ्यायच्या आहे, शेकून घ्यायच्या आहे। आणि त्या दुसऱ्या साईडने पण आपल्याला पूर्ण भाजून घ्यायचे आहे दोघं बाजूने। आणि त्यानंतर आपण जसे पोळीचे फुलके वगैरे करतो त्याचप्रमाणे आपल्याला त्या चिमट्याच्या सहाय्याने भाजून घ्यायचे आहे, शेकून घ्यायचे आहे। आणि अशा प्रकारे आपण बाकीचेही करून घेऊ। तर हे आपले झाले रेडी छोट्या साईजच्या नैवेद्यासाठी भाकरी, ज्या आपण बाजरीच्या बनवलेल्या आहेत। तर आता आपण पुढची प्रोसिजर बघू। तर ही आहे आपली षडरात्री जी आपण पूजा मांडणी केलेली होती आधीच्या व्हिडिओमध्ये। तर ज्या दिवशी आपल्याला नैवेद्य दाखवायचा असतो तर त्या दिवशी आपल्याला ही पूजा अशी काढावी लागते तिथून। तर आपण ही जी टाक खाली ठेवलेली आहे कळसावरची, जी पूजा आपण आदल्या व्हिडिओमध्ये पाहिलेला आहे, तर जर कोणी पाहिली नसेल तर ती व्हिडिओ तुम्ही नक्की बघा, म्हणजे तुम्हाला समजेल। आपल्या भाकरी रेडी झालेल्या आहे आणि आता आपण ह्या टाकला व्यवस्थित धुवून घेऊ पाण्याने, आणि धुतल्यानंतर आपण पुढची पूजा करू। जी पूजा आपण मांडलेली दिसते आहे तर ती आपली स्थापनेच्या वेळेची आहे, जी रोज तुम्ही दोघं टाईम पूजा करून ती आपण 6 दिवस ती पूजा केलेली आहे त्या पूजेची। आणि त्यानंतर आपण चंपाषष्ठीला हा नैवेद्य दाखवणार आहोत। तर ती व्हिडिओ मी आता तुम्हाला दाखवते की कशी करायची असते ती पूजा। तर आपण ही टाक धुवून त्याला साफ कापडाने पुसून घ्यायचं आणि त्याच पानावर ठेवायचं आहे। आणि ती आधीची जी आपण पूजा मांडणी केली होती ती व्यवस्थित सर्व काढून, आणि त्यानंतर आता तुम्हाला दिसेलच ही अशा प्रकारे ठेवायची आहे। आणि हे ताट आपल्याला पुढे ठेवायचे जिथं आपण कळस ठेवलेला होता। आणि त्यानंतर आपण पूजा करायची आहे हळद अक्षता वाहून। फुलं व्हायची आहेत। आधीची व्हिडिओ स्थापनेची होती आणि ही आपण नैवेद्य दाखवणार आहे ह्या भाकरीचा, जो आपण केला तुम्हाला आत्ताच दाखवलं। आणि हे आहे भरीत वांग्याचे। तर याची रेसिपी मी चॅनलवर टाकलेली आहे की वांग्याचे भरीत कसे बनवतात आणि कांद्याची पात टाकून कशी बनवलेले आहेत, ते तुम्ही चॅनलवर सर्च करा, म्हणजे तुम्हाला समजेल। तर ह्या दिवशी आपल्याला चंपाषष्ठीला हाच नैवेद्य दाखवावा लागतो, भाकरी आणि भरीतचा। तर त्या भाकरीवरती आपल्याला हा नैवेद्य असा ठेवायचा आहे, जसं तुम्हाला मी दाखवत आहे असं सर्व बाजूला आपल्याला 5 भाकरींवरती ठेवायचं आहे। आणि अजून कोणाकडे थोडी वेगळी पद्धत असू शकते, पण शक्यतो बाजरीची भाकरी आणि भरीतच करतात। त्यानंतर आपण जे पूजेच्या स्थापनेच्या वेळी जे खोबरं ठेवलेलं होतं, गूळ ठेवलेला होता, आणि भंडारा म्हणून जी हळद आपण ठेवलेली होती, तर त्यामध्येच आपण त्याच खोबऱ्याचे तुकडे करायचे आहेत छोटे छोटे, की जे आता आपल्याला पुढे कसे आपण वापरलेले आहेत पूजेच्या वेळी ते तुम्हाला दिसेलच। तर तेच तुकडे आपण प्रसाद म्हणून त्याचे तुकडे करायचे, आणि जो भंडारा म्हणून आपण हळद घेतलेली आहे त्यामध्ये व्यवस्थित मिक्स करायचे।
या पूजेला हळदीला खूप मान आहे. जर तुमच्यापैकी कोणी किंवा जेजुरीला गेलेले असणार तिथं तुम्हाला दिसलंच असेल की पहिल्या पायरीपासून तर शेवटपर्यंत आपल्याला हेच दिसतं. एकदम म्हणतात त्याला सोन्याची जेजुरी. तर ही आहे आपली भंडाऱ्यामध्ये आपण केलेले तुकडे खोबऱ्याचे. आता आपण पुढची पूजा बघू. त्यानंतर आपण जी टाक तांब्याच्या ताटामध्ये ठेवली होती, तर घरातील जी पुरुष मंडळी असतात तर त्यांनी असं हे ताट धरायचं आहे आणि म्हणायचं आहे, सदानंदाचा येळकोट 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 जय मल्हार, असं तुम्ही 3 वेळा किंवा 5 वेळा म्हणून ते ताट खालीवर खालीवर ठेवायचं आहे आणि असं आपल्या मुखाने बोलायचं आहे. त्या दिवशी असंच बोलतात ज्यावेळेला आपण नैवेद्य दाखवतो चंपाषष्ठीला किंवा खंडोबाची जी पूजा असते त्यावेळेला असंच म्हणतात. तर अशा प्रकारे म्हणायचं आहे, नमस्कार करायचा आहे, हळद कुंकू व्हायचं आहे आणि हा नैवेद्य दाखवायचा आहे. त्यानंतर आपण जे तुकडे केले होते खोबऱ्याचे हळदीमध्ये ते असे उधळायचे खालून वर त्या टाकेवरती. तर अशा प्रकारे आपण ही पूजा केली होती स्थापना. त्यानंतर आपण नैवेद्य कोणता करतात तर तेही तुम्हाला मी ह्या व्हिडिओमध्ये दाखवलेले आहेत. आणि शिलाज आर्ट आणि शिलाज रेसिपी या दोघी चॅनलवरती मी पूजा आणि नैवेद्य कोणता असावा हे दाखवलेलं आहे. तर तुम्ही दोघं चॅनलवरती बघू शकतात. आणि तुम्हाला ही चंपाषष्ठीच्या दिवशी आपण कोणता नैवेद्य दाखवावा किंवा कशी पूजा करायची किंवा कोणता करतात आणि कसा करतात ही व्हिडिओ आपण दाखवलेली ह्या व्हिडिओमध्ये. तर तुम्हाला ही आजची व्हिडिओ आवडली असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि ज्यांनी अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.